दोन्ही टीमला विनंती असेल की दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत जोडले जा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच विजय झाले. वंजारपाडा टीम मॅन ऑफ द मॅच ठरलाय दर्शन, ज्यानं बनवल्या टोटल 8 बॉलवरती 33. विनंती करतो भाऊसाहेब मिनमिने यांना की आपल्या शुभ हस्ते या मॅचची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण दर्शनला सुपूर्द करायची आहे. तदनंतर KTC लाईव्ह इव्हेंट्स आपण पाहतोय, जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि दुसरा कॅमेरा देखील इथे लावण्यात आला. चांगली शृंखला आणि या शृंखलेचं सौंदर्य वाढवत असताना KTCची टीम आपण अनुभवतोय. अजिंक्य दादा पवार सर्व या KTC लाईव्ह इव्हेंटचे चांगल्या पद्धतीनं काम त्यांच्या माध्यमातून देखील इथून आपण पाहतोय. टॉसबॉक्सकडे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तर खऱ्या अर्थानं दर्शनसाठी, ज्यानं बनवल्या टोटल 8 बॉलवरती 33. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित वरिष्ठ व्यक्तिमत्व अंजप गावातील आपण पाहतोय भाऊसाहेब मिणमिणे, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर मोठं अर्थसहाय्य आम्हाला लाभले. अशाच प्रकारचा पाठिंबा आपल्याकडून अपेक्षित असेल आणि विनंती करतो की इथवर तुम्ही उपस्थित झालात. तदनंतर स्वर्गीय भास्कर स्मृती 11 अंजप टीमच्या वतीनं अंजप टीमचे सर्व मारुती दादा सुदाम दादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दादांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतो की टॉसबॉक्सकडे या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडंसं कॅमेरा मूव्ह करा आणि षडचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपून घ्या. अंजप गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व सातत्यानं अंजप टीमला पाठीशी घालत अगदी भरपूर सारं सहकार्य करतात. भाऊसाहेब मिणमिणे आपण पाहतोय, यांचा शुभ सन्मान इथपर केला जातोय. नरेश दादा मिणमिणे तदनंतर सुदाम दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतोय केला जातोय शुभ सन्मान. तदनंतर या स्पर्धेसाठी अर्थसहाय्य देखील लाभलं जातंय. 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य आपण पाहतोय दादांच्या माध्यमातून लाभलं जात आहे. दोन चेंडूंचा खेळ इथवर समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती किरण करडे, गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर वरती भगवान. पुढचा चेंडू किरणचा अतिशय वेगानं सातत्यानं अंतराळ नीड टीमला जो लीड करत असतो तो किरण गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि तदनंतर विचार केला जनुमान वाकस टीमचा भगवान सातत्यानं हा फलंदाज देखील मोठे मोठे फटके वाकस टीमसाठी मारत असतो, सलामीच्या भूमिकेत आहेत. यावेळेस समोर फटका दर्जेदार पाहायला मिळेल. गॅप सिलेक्शन चांगलं आहे भगवानचं. आणखी एक चौकार या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट बॉल जर का पाहिला डॉट आला, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, तिसरा बॉल डॉट, तदनंतर चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार. टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पाचवा बॉल हलकीशी कडा. इथे आपण पाहतो पहिला ब्रेक थ्रो लगावत असताना पाहायला मिळेल किरण. खऱ्या अर्थानं ज्या विकेटची गरज होती ती विकेट मैदानाच्या बाहेर येईल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील भगवान. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली, नक्कीच 2 चौकार किरणच्या या ओव्हरमध्ये आल्या, परंतु तदनंतर कमबॅक पाहायला मिळतोय. 5व्या बॉलवरती गोल्डन विकेट. बॅक टू द डगआउट होतात भगवान. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनच्या भूमिकेत पोहोचतील विवेक. थोडेसे नाखुश असतील स्वतःच्या खेळीवरती. मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं तितकं गरजेचं होतं. 5 षटकांचा सामना डबल सिंगलवरती जर का फोकस केलं तरी चांगली धावसंख्या मैदानावरती उभारू शकतात, परंतु आपण पाहतो हल्ली क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्यांना जास्त प्राधान्य दिलं जातं. लास्ट बॉल यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट. मैदानाच्या आतमध्ये विवेक गेला आणि स्वस्तात माघारी परतला. लास्टच्या 2 बॉलवरती 2 गोल्डन विकेट इथून कमावत असताना पाहायला मिळाला किरण. थांबवलं पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 आकड्यावर.
पहिल्या इनिंगची आपण फर्स्ट ओव्हर आपण अनुभवली किरणची खूप चांगल्या पद्धतीने. तदनंतर आता सेकंड ओव्हरसाठी अक्षय येतात गोलंदाजी मार्कवर. अंजप गावाचं करावं तितकं कौतुक पुरेसं नाही आहे, कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वर्षांचा प्रवास आणि तदनंतर 16 वर्षांची ही परंपरा आपण अनुभवतोय. स्वर्गीय भास्कर स्मृती या डावड टीम खेळत असते आणि आज दादाची आठवण म्हणून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. स्ट्रायकरवरती आता तुषार पाहायला मिळतील. अक्षय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्ट्रायकरवरती आहेत तुषार, सलामीला गेलेत. अद्यापपर्यंत कुठल्याही चेंडूची खेळी त्यांच्यासाठी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीये. सेकंड ओव्हरला सुरुवात, फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. मनसुबा बनवला मिड विकेटला. 6 धावा येतील. वरती 14 आकडा धावफलकावरती अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतोय. एक षटकार आला, लगेच आपण पाहतो थोडासा वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न तुषारच्या माध्यमातून, परंतु असफल ठरलाय. डॉट बॉलची सांगता येईल. डगआउटमधून भगवान दादा यांच्याकडून प्रोत्साहित केलं जात आहे तुषारला. नजरा लागल्या गेल्या तुषारच्या खेळीवरती. तिसरा चेंडू शॉर्ट पीच पाहायला मिळतोय. यावेळेस प्रवीण सरांनी आम्हाला थांबवलं, सांगितलं की इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा आता धावफलकावरती होईल. टोटल जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावर. तिसरा चेंडू यावेळेस आपण पाहतो वेगाने धावतील क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं, तोपर्यंत फक्त एक सिंगल पाहायला मिळते. विचार करायला गेला अंतर नीड टीमचा तर या टीमकडे चांगले गोलंदाज, चांगले बॅटर देखील आहेत. आणि यावेळी आपण पाहतोय नाणेफेकी हरल्यानंतर आपल्या वाट्याला आलेली फिल्डिंग चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग करत असताना पाहायला मिळते. चौथा बॉल विशालसाठी. 4-4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु बॅटला बॉलचा काही कनेक्शन होत नाहीये, त्यामुळे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा अगदी पाहायला गेला ना तर एष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. अतिशय वेगानं अक्षयनं फेकला होता. डॉट बॉलची सांगता नक्कीच पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 7 धावा नक्कीच खर्च झाल्यात, परंतु या ओव्हरमध्ये 3 निर्धाव चेंडू देखील त्याने हाताळले. आठ धावा खर्च होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका दर्जेदार कार्पेट लेवलने डीपमध्ये किरण आहेत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. यस, षटक संपल्याचा इशारा येईल. दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. तोपर्यंत धावफलक जाऊन पोहोचलं टोटल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. किरण येतात.
सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आपण किरणला आता पाहणार आहोत. पहिला बॉल किरणचा, यावेळेस फटका कव्हरच्या दिशेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल पाहायला मिळतीये. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच पाहायला गेलं 2 गोल्डन विकेट ज्यानं कमावल्या. तोच किरण आता गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. इथून धावफलक जर का पाहिलं तर जाऊन पोहोचले टोटल 18 या आकड्यावरती. दुसरा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून. थोडासा चेंडू बॅटला ब्रश होत असताना फक्त एक सिंगल. त्यानंतर आपण पाहतोय भाऊसाहेब मिणमिणे या स्पर्धेची रजा घेत असताना आपण इथवर आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल खरंच तुमचा देखील खूप खूप आभार. आणि इथून आपण पाहतोय चांगले एफर्ट्स देत असताना पकडली आहे चांगली झेल. शेवटपर्यंत प्रयत्न अतूट पाहायला मिळाले. चेंडू अगदी हातामधून सुटल्यानंतर पायामध्ये पकडला, परंतु झेल पकडला, हादरा लागला जाईल. चांगली स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये वापरली गेली. किरण पहिल्या ओव्हरमध्ये आला, तर नंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील त्याला संधी दिली. थांबवण्याचा प्रयत्न इथून केला गेला. विचार करायला गेलं 3 चेंडूंचा तर अवघ्या 2च धाबा खर्च करत असताना आढळून आलाय. एक गोल्डन विकेट विशालजी या ओव्हरमध्ये त्यानं मिळवली आहे. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल पोहोचलेत. चौथा बॉल हलक्या हातानं फटका प्रफुल्लच्या बॅटमधून कार्पेट लेवलनं. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगलवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील. विचार करायला गेलं सलामीला गेलेला तुषार, त्याच्या वाट्याला अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला. टोटल वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतो. आता इथून मोठे फटके येणं त्याच्या बॅटमधून गरजेचं असेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 3 गाड्यांच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती. 20 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. पाचवा बॉल यावेळेस अतिशय वेगानं. किरण म्हटल्यानंतर वेगाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे अंतर नीट टीमसाठी तो गोलंदाज. सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी करत असतो आणि करामत पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आता या ओव्हरमधील लास्ट बॉल. लास्ट बॉल निर्धारित टप्प्यावर पुन्हा एकदा स्वतः धावले चेंडूपर्यंत किरण. फक्त एका धावेची संधी दिली जाईल. 3 षटकांचा खेळ इथवर आता समाप्त झालाय. टोटल जाऊन पोहोचली आहे 3 षटकांती 21 या आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्वतः कॅप्टन भगवान मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. काहीशे काळमंत्र दिले जातील. दोन्ही संघांचा विचार केला तर अगदी जवळपासचे संघ आहेत. सातत्यानं एकमेकाविरुद्ध फाईट करत असतात. यावेळी देखील आता आपण पाहतोय चांगली चुरस पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. विचार करायला गेला तर 21 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी अद्यापपर्यंत गमावलेत. तुषार आणि प्रफुल्ल ही खेळी करणारी जोडी आपण पाहू शकाल वाकस टीमची.
पहिला बॉल दिनेशचा, हवेमध्ये चेंडू, यष्टीरक्षक धावतायत वेगानं, पकडली आहे झेल. चांगली सुरुवात इथून करून देत असताना आपल्या टीमला दिनेश. चौथ्या ओव्हरला सुरुवात विकेटने. धावसंख्येवरती लगाम लावला गेला. 5 विकेट गारद झालेत. वाकस टीमचे मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रफुल आणि तेजस ही जोडी आपण पाहतोय सध्या खेळ करते. 2 विकेट इथून मिळवत असताना चांगली सुरुवात. आता विकेट हॅट्रिकच्या आधारावरती पाहायला मिळतील दिनेश. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खूप चांगले अंपायरिंग पंचगिरी सागरदाना लेखपंचाच्या भूमिकेत पाहू शकाल. अनिल मिनमिने सरांना, तदनंतर मेणपंचांच्या भूमिकेत आहेत प्रवीण सर. समोरच्या दिशेला फटका दर्जेदार, वेगाने धावता क्षेत्ररक्षक, चेंडू सीमारेषा पार. भरपूर उशिरा का होणार आला. आता एक दर्जेदार चौकार. चौथा बॉल समोर समोर ठोकतात. डाऊन दी ग्राउंड ठोकत असताना पाहायला मिळतील ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून तेजसच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. विचार करायला गेला गोलंदाजीचा, पहिल्या 2 बॉलवरती विकेट आला. असं वाटलं होतं दहशत माजवेल हा गोलंदाज, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता, आत्मविश्वास डगमगू न देता मिळालेल्या संधीचा सोनं करत असताना तेजसला आपण पाहतोय 2 बॉलवरती 10 धावा वैयक्तिक कमावत असताना टीमला पुढे घेऊन जात असताना टोटल पोहोचली आहे ती 31 या आकड्यावर. 31 धावा धावफलकावरती. पाचवा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथून आपण पाहतो चांगल्या टप्प्यावर. अचूक पंचगिरी आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये. जर का पाहायला गेलो ना प्रवीण सरांची, तदनंतर स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय रामचंद्र दादा मिनमिने उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. पटका भरपूर उंचावरती आहे. स्वतः दिनेश पोहोचताय जेल खाली, पकडली आहे जेल. आणखी एक हादरा लागत असताना वाकस टीमला.
ठोकत असताना पाहायला मिळतील प्रफुल. बिग हिट षटकार. मोडक आणि रामचंद्र दादा मिनमिने उपस्थित होत आहेत. मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ होईल. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. दुर्वा 11 सावली टीम ज्यांच्या नावानं खेळतीये, खूप चांगलं सपोर्ट सावली टीमला जे करतायत ते गणेश दादा मोडक एक आदरणीय व्यक्तिमत्व या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ झाले. खरंच तुमचं मनाच्या अंतःकरणापासून खूप स्वागत असेल आणि आभार देखील. या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली त्याबद्दल. सेकंड बॉल वरती फटका अक्रॉस द लाईन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक दिनू आहेत. फील्ड आणि फेकी तोपर्यंत दुसरीची डिमांड मिस फील्ड पाहायला मिळते. फंबल फायदा उचलत असताना पाहायला मिळतील. तिसरीची डिमांड इथून केली जाणार नाही. थांबवलं प्रफुलने कैलासला. मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून राहणं आता गरजेचं आहे, कारण पाहायला गेलं तर प्रफुलच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. धावफलक जाऊन पोहोचले. टोटल 39 या आकड्यावरती 39 धावफलकावरती पाहायला मिळतात. किरण गोलंदाजी मार्कवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला, तर नंतर दुसऱ्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा आपण पाहतो. दोन्ही टीमचा विचार केला. दोन्ही टीम अगदी एकामेकाविरुद्ध बऱ्याचदा फाईट करत असताना अशा प्रकारचे संघर्ष आपण पाहत असतो आणि या स्पर्धेमध्ये देखील तोच संघर्ष आपण पाहतोय. तिसरा बॉल अक्रॉस द लाईन न फटका. इथून यष्टीरक्षकानं चुकी केली होती, सावरलं स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं. दुसरीचा प्रयत्न इथून आता आपण पाहतो केलाय. नक्कीच माघारी यावं लागेल कैलासला. आदरा लागला जातोय वाकस टीमला. प्रफुल माघारी आले, माफ करा, प्रफुल यावेळेस आपण पाहतोय माघारी आले. थोडेसे स्टेप आउट मध्ये थांबले किरण. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार नक्कीच आलाय. एक विकेट देखील. धावफलक टोटल जाऊन पोहोचलंय ते 40 या आकड्यावरती. 40 धावफलकावरती पाहायला मिळतात. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. इथे अपील पंचांनी उचलून धरली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लेग बिफोर द विकेट बाहेर येत असताना पाहायला मिळेल. आणखी एक हादरा लागला जाईल वाकस टीमला. चार चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर टोटल स्थिरावली आहे ती 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती नक्कीच आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये, या फर्स्ट इनिंगच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जॉन्टी दादाला मिळाली आहे संधी. पाचवा बॉल यावेळेस आपण पाहतो वाईट बॉल. लेग मिस करत असताना वेगानं जरूर फेकला होता. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अतिरिक्त धावेचा भरणा होईल. स्थिरावली होती धावसंख्या 40 वरती 1च्या मदतीने पुढे सरसावत असताना 41 या आकड्यावर. हलक्या हातानं यावेळेस खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्लोवर डिलिव्हरी यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळतात. किरण डॉट बॉलची होती सांगता. लास्ट बॉल. फर्स्ट इनिंग मधील लास्ट बॉलचा आता खेळ बाकी असेल. 41 या धावसंख्येवरती आहे धावफलक वाकस टीमचं. समोर डेथ बॉल. विद्युत वाहिनीला जर का चेंडू टच झाला तर तो डेथ असणारे सर्व संघांनी उपस्थित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा आता लावा लागेल किरणला हा चेंडू.
लास्ट बॉल या वेळेस पुन्हा स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलचे होईल सांगता षटक संपल्याचा इशारा. 5 षटकांती टोटल स्थिरावली गेली. जय हनुमान वाकस टीमची ती 41 या आकड्यावरती 42 धावसंख्येचं आव्हान आता उभं राहिलं ते जय हनुमान अंतरड नीड टीम समोर. तदनंतर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय सावळे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व गणेशदादा मोडक यांचा या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मुख्य व्यासपीठावरती तदनंतर आपण पाहतो अंजप गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व रामचंद्र दादा मिणमिणे उपस्थित आहेत. त्यांचा देखील या स्पर्धे ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. विनंती करतो की आपण लगेचच टॉसबॉक्सकडे आपल्या या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. मॅच दुर्वा मटेरियल सप्लायर्स गणेशदादा मोडक तदनंतर मोराबैलाचे मालक हेमंत रामचंद्र धुले पुरस्कृत आपण पाहतोय. दुर्वा 11 सावले टीम या टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी या. तदनंतर श्री महालक्ष्मी तलवडे टीमच्या कॅप्टनला देखील विनंती करतो की आपण देखील टॉससाठी या. सूरज आणि या मॅचचा नाणेफेकीचा कौल करतील अंजप गावातील एक वरिष्ठ व्यक्तिमत्व रामचंद्र दादा मिणमिणे यांना विनंती करतो की पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. दुसऱ्या डावाला इथून केली जाते सुरुवात. 42 धावसंख्येचं टार्गेट. पहिलाच बॉल यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. चालाकीची आणि चातुर्याची गोलंदाजी साकारणारा वाकस टीमचा हिरा मैदानाच्या आतमध्ये किरण आपण पाहतोय. एकाच राशीचे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये किरण करडे किरण जाधव आणि वाकस टीमचा किरण देखील गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल डॉट.
यावेळेस फटका जबरदस्त कव्हरच्या दिशेला. किरण हावी होत असताना किरण वरती पाहतोय. असेच किरण पल्लवित करत असताना आणि इथून पाठलागाला प्रवास करत असताना चौकारानं स्वीकारली आहे. बॉलिंग बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय दुर्वा 11 सावली टीमला. दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. पुन्हा तयार किरण जाधव. वेगानं बाट फिरवली आहे. इथून आपण पाहतोय धोक्याच्या गडीला सापडत असताना किरण LBW लेग बिफोर ती विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. किरण बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. सावरत असताना आपल्या टीमला किरण थोडेसे स्टेप आउट मध्ये फंबल पाहायला मिळते. थांबलेत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर किरण जाधव माघारी आलेत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर आता किरण करडे आणि अक्षय ही जोडी अंथरड नीड टीमसाठी खेळ करते. यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू आत आला असताना अतिशय वेगानं नक्कीच फेकला होता. अकुल टप्प्याचा राहिला. बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. मिस झाले. डॉट बॉलची सांगता 4 धावा खर्च करत असताना गोल्डन विकेट किरणने कमावली आहे. चातुर्याची आणि कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. 5वा बॉल फटका दर्जेदार. कमबॅक करणारा हा फटका पाहायला मिळतो अक्षयच्या बॅट मधून. टायमिंग करून खेळला. मिड विकेटला क्लिअर केलाय. दर्जेदार षटकार. लास्ट बॉल. यावेळेस देखील फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या झोनकडे. चेंडू एक टप्प्याखेरी सीमारेषा पलीकडे. शेवट गोड करत असताना षटकारानंतर क्रिकेटचे देखील दिवाने खूप आहेत. कारण मला तर वाटतंय लहानपणाची ही सवय ही आवड आहे. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं खरंच जपलं जाणारं प्रेम आहे. बनवायच्यात विजयासाठी टोटल 42 धावफलक जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 14 या आकड्यावरती. एक गडी नक्कीच गमावलाय अंतर नीड टीमने. तेजस गोलंदाजी मार्ग वरती यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. किरण करडे येऊन ठेपलेत स्ट्रायकर वरती. एष्ट्यांच्या मागे भगवान दलवी सातत्यानं वाकस टीमला लीड करत असतो. प्रामुख्यानं गोलंदाजांना प्रवर्तित करीत असतो. तोच भगवान आपण पाहतो. यावेळी देखील एष्ट्यांच्या मागून भरपूर सारी सूत्र हलवत असताना पाहायला मिळेल.
पहिला बॉल आलाय डॉट. पुन्हा किरण तयार. सेकंड बॉल भरपूर टायमिंग करून यावेळेला अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार. एक टप्प्याकरी चेंडू सीमा रेषा पार. किरण करडे बँड चौका. झालेत. फेकला डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आपण पाहिला जॉन्टीच्या माध्यमातून. बाल बचावले गेले. एक धाव नक्कीच कंप्लीट करण्यात आली आहे. एक सिंगलच्या मदतीने टोटल आता 19 आकड्यावरती. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते. अशा प्रकारची फटकेबाजी चालू राहिली, मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप बनली तर लवकरात लवकर विजय मिळू शकतो. तो अंतर टीमला आणि त्याच अनुषंगाने प्रयत्न. चौथा बॉल यावेळेस देखील फटका दर्जेदार. इथे भरपूर सारे प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले विशाल, परंतु झेल पकडता आला नाहीये. फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली. नॉन स्ट्रायकर एंड करे जर का फेकी झाली असती तर कदाचित किरणची विकेट धोक्यात आली असती, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मदतीने टोटल पोहोचतीये 21 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय अतिशय वेगानं तेजसने चेंडू फेकलाय. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. कमबॅक करण्याचा प्रयत्न, शांत करण्याचा प्रयत्न, स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आता तेजसच्या माध्यमातून. अजूनही या षटकातील लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्या टोटल 42. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. लास्ट बॉल शेवट गोड करत असताना अक्षयच्या बाट मधून आपण पाहतोय लॉंग ऑनला दर्जेदार षटकार. यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झाला. त्यानंतर या आमच्या टीमला तुम्ही अर्थसहाय्य केलं त्याबद्दल देखील खूप खूप आभार. तुषार येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. किरण साठी हा चेंडू यावेळेस वेगानं फेकला. तुषार गोलंदाजी मार्क वरती आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत भगवान म्हटल्यानंतर इशारे केले जातात. इशारे केल्यानंतर आगळ्या वेगळ्या पद्धतीचे चेंडू तुषार फेकत असतो. सेकंड बॉल हलक्या हाताने यावेळेस क्षेत्ररक्षण खूप चांगलं वाचवलं आपल्या टीमसाठी. जॉन्टीने तब्बल 3 धावा. स्लिपचं क्षेत्ररक्षण म्हटल्यानंतर खूप गांभीर्यानं काळजी घ्यावी लागते. कधी चेंडू हातातून निष्ठेल आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे लगेच चेंडू सीमारेषा पलीकडे देखील येत असतो. त्यामुळे चालाक चातुर्यानं तिथे फिल्डिंग साकारावी लागते आणि तीच फिल्डिंग आपण पाहिली जॉन्टीच्या माध्यमातून आली आहे. एक सिंगलच्या मदतीने टोटल 28 या आकड्यावर. तिसरा बॉल यावेळेस अक्रॉस द लाईन न फटका डीप मध्ये तेजस आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. फेकलाय थ्रो. फक्त एक सिंगल वरती मानावं लागेल समाधान. सिंगल डबल वरती देखील फोकस केलं जात आहे. जर का विचार केला तर
आणखी एक षटक हातामध्ये आहे. चौथं षटक तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 षटकं अजून हातामध्ये आहेत. त्यामुळे संयमानं क्रिकेट आपण पाहतो किरणच्या माध्यमातून. यावेळेस घुटना टेक खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. तुषार गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडूवरती अद्यापपर्यंत फक्त 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. चांगली कमबॅक करणारं षटक वाकस टीमसाठी पाहायला मिळतंय तुषारच्या माध्यमातून. 5वा बॉल. यावेळेस कार्पेट लेवलनं फटका ऑन साईडला डीपमधून वेगाने धावलेत विवेक. फिल्डानं फेकी तोपर्यंत गमावली आहे विकेट किरण करडेने. कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. लालची धाव घेण्याच्या नादामध्ये इथून माघारी परतावा लागेल. बॅक टू द डगआउट किरण करडे. संकेतजी यावेळेस आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळेल. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू निघून चाललाय. एसटी रक्षकाला फसवत स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला फसवत शेवट गोड करणारा चौकार अंतर नीट खात्यामध्ये. गोलंदाजी मार्क वरती भगवान दिनू स्ट्रायकर वरती. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डॉट बॉल न सांगता या पहिल्या बॉलची. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूवरती 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मथुर फॅन दिनूच्या बॅटमधून फटका भरपूर उंचावरती परंतु लांबी कमी पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्ट जेल फसला होता तदनंतर तेजसने पकडलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल माघारी परतावं लागेल. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील दिनू. विकेट आली. अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली तर कदाचित पुन्हा बॅकफूट वरती घेऊन येऊ शकतात अंतर टीमला. वाकस टीम तिसऱ्या बॉल वरती फटका जबरदस्त आहे. कार्पेट लेवलने फक्त एक सिंगल. भगवानच्या गोलंदाजीमध्ये सांभाळून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहाल आता फलंदाजांकडून. विकेट देखील मैदानात टिकवून राहणं गरजेचं. जमेची बाजू पाहायला गेलं तर वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला अक्षय अजूनही पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत.
8 चेंडू वैयक्तिक 23 धावसंख्येवरती नाबाद पारी आपण अक्षयची अनुभवतोय. चौथा बॉल यावेळेस खोलवर टाप्याचा सावरले यष्टीरक्षकानं स्वतः आला आणि आपल्या टीमला अडवलाय. चेंडू कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. डॉट बॉलची सांगता रंगत वाढत चालली आहे या मॅच मध्ये. चुरस निर्माण होत असताना पाहायला मिळते. अवघी एकच धाव भगवाननं खर्च केली आहे. पाचवा बॉल भरपूर उंचावरती कैलास बघत राहिलेत. कैलासच्या डोक्यावरून यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. माहिती हिट खेळत असताना दर्जेदार षटकार. सामन्यातील हवा खऱ्या अर्थानं काढून घेणारा फटका पाहायला मिळाला. अक्षयच्या बाट मधून आल्यात 60 टोटल जाऊन पोहोचली 41. आता अवघ्या एक धावसंख्येची गरज. हलक्या हातानं इथून 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 सिंगलचा प्रयत्न कंपल्सरी आपण पाहतोय राहिला यशस्वी. विजय संपादन करत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल अंतर टीम. या मॅचचा हिरो ज्यानं बनवल्या निर्णायक 11 चेंडूवरती 30 धावा तो अक्षय जाधव ठरला या मॅचचा हिरो. एकदा जोरदार टाळ्या